दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया या दोघांना देखील दिल्लीतल्या राऊज अव्हेन्यू कोर्टानं आज निर्दोष मुक्तता केली। म्हणजे काय, थोडक्यात त्यांच्यावर केसच चालवायला कोर्टानं नकार दिला। म्हणजे ट्रायल कंप्लीट झाली आणि ते निर्दोष झाले असं नाही, तर त्यांना डिस्चार्ज केलं गेलं, म्हणजे यांच्यावरती केस उभी राहू शकत नाही असं कोर्टानं सांगितलं। कारण सीबीआयनं ईडीनं दिल्लीतल्या दिल्ली लिकर पॉलिसी स्कॅम म्हणजे दिल्लीतल्या मद्य धोरणामधला भ्रष्टाचार यांच्या नावावरती करून आणि त्यांच्यामध्ये आणखी 21 जणांना घेऊन एकूण 23 जणांच्या वरती गुन्हे दाखल केलेले होते। यामध्ये एफआयआर वगैरे झालेल्या होत्या, या सगळ्यांना अटक झालेल्या होत्या। पण तरी देखील कोर्टानं सांगितलं की सीबीआयकडे ईडीकडे कोणताही एक सुद्धा पुरावा नसल्यामुळे आम्ही यांना मुक्त करत आहोत। नक्की मग कोर्टानं काय काय सांगितलं, सीबीआयला कसं फटकारलं आणि आज कोर्टात काय काय घडलं ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। आता सगळ्यात पहिल्यांदा बघूया ज्याबद्दल ही सगळी केस होती ती केस काय होती। सगळ्यात पहिल्यांदा दिल्ली सरकारनं 2021 मध्ये, म्हणजे त्यावेळेला अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री होते, त्यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये एक पॉलिसी आणली होती। ती म्हणजे दिल्लीतली दारू विक्रीबद्दलची ती पॉलिसी होती। त्यामध्ये सरकारी ज्या कंपन्या किंवा सरकारी काही आस्थापनं जी दारू विक्री करत होती त्यांच्यावर पूर्णपणे बंदी घालायची आणि सगळी दारू ही प्रायव्हेट एंटिटीज, प्रायव्हेट प्लेयर्स विकतील अशी काहीतरी ती पॉलिसी होती। यामध्ये मग सरकारचा उद्देश असा होता की जास्तीत जास्त करून सरकारचं उत्पन्न वाढेल, लोकांना देखील दारू घेणं विकणं किंवा इतर गोष्टी ह्या सोप्या होतील, या दृष्टीने याच्याकडे सरकारनं बघितलेलं होतं। पण विरोधकांनी, म्हणजे त्यावेळेला भारतीय जनता पक्ष विरोधक होता, विरोधकांनी आक्षेप घेतला की सरकार या माध्यमातून प्रायव्हेट प्लेयर्सला फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न करते आणि ते प्रायव्हेट प्लेयर्स म्हणजे जे दारू विक्रीसाठी ज्यांना परवाने मिळतील ते सगळे लोक मग आम आदमी पक्षाला फंडिंग करतील आणि त्यातून मग आम आदमी पार्टी पैसा मिळवेल असा आरोप त्यांनी केलेला होता। मग यामधून ही सगळी केस उभी राहिली, यामध्ये सीबीआय आणि ईडी आली। त्यानंतर मग पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले आणि मधल्या काळात काय काय घडलं ते थोडक्यात बघूया। सीबीआयनं एकूण अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि आणखी 21 जण असे एकूण 23 जणांच्या वरती केस फाईल केली। सीबीआयनं वेगळी केस फाईल केली, ईडीनं देखील त्यांच्या अँगलनं वेगळी केस फाईल केली। पहिल्यांदा ऑगस्ट 2022 मध्ये सीबीआयनं केस फाईल केली। त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये लगेचच मनीष सिसोदिया जे उपमुख्यमंत्री होते दिल्लीचे त्यांना अटक करण्यात आली आणि ते पुढची जवळजवळ 500 दिवसांपेक्षा जास्त, म्हणजे जवळजवळ पावणे 2 वर्ष हे जेलमध्ये राहिले। त्यानंतर मार्च 2024 मध्ये, म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या बरोबर अगोदर 1 महिना आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली। त्यांना पुढे जवळजवळ 6 महिने जेलमध्ये ठेवलं गेलं। त्यानंतर मग इतर महत्त्वाच्या नेत्यांना देखील अटक करण्यात आली। अशा एकूण या केसमध्ये 23 जणांना अडकवण्यात आलेलं होतं। यामध्ये जी पॉलिसी होती, ज्या पॉलिसीबद्दल हा सगळा वाद होता, ज्याच्याबद्दल क्रिमिनल चार्जेस वगैरे लावले गेले या सगळ्यांच्यावर, ती पॉलिसी या सरकारनं 2022 मध्येच मागे घेतलेली होती, पण तरी देखील हे प्रकरण रेटलं गेलं। आता याच्यामध्ये आरोप कोणकोणते केले गेले, तर क्रिमिनल कॉन्स्पिरसी म्हणजे काहीतरी एक क्रिमिनल अँगल याला दिला गेला। दुसरी गोष्ट प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन म्हणजे भ्रष्टाचाराचा मुद्दा यामध्ये घातला गेला। मनी लॉन्ड्रिंग म्हणजे या माध्यमातून सरकार जे पैसे मिळवायचा प्रयत्न करत होतं अनऑफिशियली, म्हणजे चुकीच्या मार्गाने मिळवायचा प्रयत्न करत होता, त्याच्याबद्दलच्या केसेस लावल्या गेल्या। आणि सत्तेचा दुरुपयोग म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या ताकदीचा वापर करून हे सगळं घडवून आणण्याचा प्रयत्न केला, असे अनेक आरोप लावून यांना सीबीआयनं अडकवण्याचा प्रयत्न केला। दिल्लीतल्या राऊज अव्हेन्यू कोर्टामध्ये ज्यावेळी याच्याबद्दलची सुनावणी चालू होती त्यावेळी कोर्टानं सीबीआयला चांगलंच फटकारलं। सीबीआयनं सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं की या संपूर्ण केसमध्ये तुम्ही 1000 पानांची चार्जशीट दाखल केलेली आहे, पण यातल्या 23 जणांच्या वरती कोणते आरोप आहेत त्याच्याबद्दलचा एकही पुरावा या 1000 पानाच्या चार्जशीटमध्ये नाहीये। त्यामुळे कोणताही पुरावा नसल्यामुळे तुम्ही यांच्यावरती ही केसच चालवू शकत नाही, असं कोर्टानं सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं। कोर्टानं असंही सांगितलं की जर पॉलिसी चुकीची असेल तर ती पॉलिसी बद्दलचा तो निर्णय आणि तो सरकारचा अधिकार आहे। पॉलिसी चुकीची असू शकते, त्यामध्ये कोणताही क्रिमिनल अँगल असू शकत नाही, तुम्ही तसा आरोप करू शकत नाही, असं देखील कोर्टानं सांगितलं। कोर्टानं सांगितलं की यामध्ये किकबॅक्स म्हणजे जे काही पैसे सरकारला अनएथिकली चुकीच्या मार्गाने या प्रायव्हेट प्लेयर्स कडून मिळणार आहेत किंवा मिळतायत याबद्दलचा एखादा तरी पुरावा तुम्ही द्यायचा होता, पण तसा कोणताही पुरावा तुम्ही दिलेला नाही। त्यामुळे इथं देखील सीबीआयला त्यांनी फटकारलं। याशिवाय साऊथ ग्रुप असा उल्लेख या ठिकाणी अनेक वेळा सीबीआयने केलेला होता, म्हणजे साऊथ इंडियामधले काही राजकारणी आणि तिथले काही बिझनेसमॅन आहेत त्यांचा उपयोग साऊथ ग्रुप म्हणून करायचा प्रयत्न केला होता। त्याबद्दल देखील कोर्टानं सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीने त्यांचा उल्लेख करू शकत नाही। म्हणजे कोर्टानं असंही म्हटलं की तुम्ही एक कॉन्स्पिरसी नॅरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न करताय
दिल्लीतल्या सरकारविरुद्ध आणि आम आदमी पक्षाविरुद्ध. अर्थात आता तिथलं सरकार पडले हा भाग वेगळा, पण तुमच्याकडे कोणताही पुरावा नाही असंही ते म्हणाली. बद्दल सुप्रीम कोर्टानं सीबीआयला फटकारताना असंही सांगितलं की आता सीबीआय मधल्या कुठल्या ऑफिशियल्सनी, कुठल्या अधिकाऱ्यांनी या केसेस लावल्या आणि केसेस लावण्याचा प्रयत्न केला याबद्दल सीबीआयच्या विरुद्धच एक डिपार्टमेंटल इन्क्वायरी लावायला पाहिजे, जेणेकरून जे गुन्हेगार असतील किंवा ज्यांनी ह्यामध्ये या सगळ्या महत्त्वाच्या लोकांना, नेत्यांना फसवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं देखील कोर्टानं सांगितलं. म्हणजे सीबीआयची अक्षरशः कोर्टामध्ये लाच गेलेली आहे. अर्थात त्यानंतर देखील सीबीआयनं सांगितले की आम्ही वरच्या कोर्टामध्ये जाणार आहोत. या कोर्टानं अनेक गोष्टींच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे असा निकाल दिलाय, असं सीबीआयचं सध्या म्हणणं आहे. यानंतर पत्रकारांना प्रतिक्रिया देताना हा निर्णय झाल्यानंतर केजरीवाल जेव्हा कॅमेऱ्यावर आले त्यावेळेला ते सगळ्यांच्या समोर रडले. दुसरी गोष्ट ते म्हणाले की मी एक कट्टर इमानदार माणूस आहे. मनीष सिसोदिया कट्टर इमानदार आहेत. फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहानी आम्हाला फसवण्यासाठी, आम्हाला या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. आमची मीडिया ट्रायल चालवली गेली. आमच्या विरुद्ध सगळ्या मीडियानं भ्रष्टाचारी म्हणून आमचा उल्लेख केला आणि आम्ही कधीही भ्रष्टाचार केला नाही, करणार नाही, हे त्यांनी अनेक वेळा सांगितलं. या केसमुळे सीबीआयला, ईडीला एक प्रकारचा फटका बसणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे की संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार 2014ला सत्तेत आल्यापासून त्यांनी ईडीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आणि ईडीनं सगळ्या राज्यांच्या मध्ये विरोधी पक्षातल्या नेत्यांना टार्गेट करून त्यांच्यावरती वेगवेगळ्या केसेस फाईल केलेल्या आहेत. आणि ज्यामुळं आता ही केस एक म्हणजे त्यासाठी एक स्टँडर्ड केस ठरू शकते की कशा पद्धतीने ईडी, सीबीआय विरोधकांना फ्रेम करतात. त्यामुळं ह्या भविष्यातल्या अनेक नेत्यांना या केसचा फायदा होऊ शकतो किंवा मदत होऊ शकते. या संपूर्ण प्रकरणात तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? केजरीवाल खरंच निर्दोष होते का? आता अर्थात कोर्टानं सांगितलंय निर्दोष होते, पण केजरीवालांना फसवण्याचा प्रयत्न केला गेला का? आता केजरीवालांची जी सत्ता गेली, केजरीवाल स्वतः विधानसभेच्या निवडणुकीत हरले, या सगळ्यासाठी मग जबाबदार कोण? यासाठी कुणाला जबाबदार धरलं पाहिजे? या ज्या अधिकाऱ्यांनी, ज्यांनी सत्तेचा दुरुपयोग करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर काय कारवाई व्हायला पाहिजे? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.